अशा काही संख्या आहेत की त्या संख्येला इतर संख्येने पुन्हा भाग जातो, त्या बाहेर काढायच्या. ओके, मग राहिलेल्या आपल्याला मूळ संख्या मिळतील. मग बघा या ठिकाणी 11ला पुन्हा 11च्या व्यतिरिक्त या कोणत्याही संख्येने भाग जात नाही. मी मूळ संख्यांना सर्कल करत आहे, गोल करत आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर 13ला सुद्धा कोणत्याही संख्येने भाग जात नाही 13 व्यतिरिक्त. 15ला 3ने व 5ने भाग जातो. 3 5 15, 5 त्रिक 15. ओके, म्हणून ही संख्या मूळ संख्या होऊ शकत नाही. का? कारण की त्यांची विभाज्यतेची कसोटी, 5ची विभाज्यतेची कसोटी सांगते एकक स्थानी जर 5 असतील तर त्याला 5ने पूर्ण भाग जातो. इथे एकक स्थानी 5 आहे, जिथं जिथं एकक स्थानी 5 दिसतील ती विषम संख्या आहे, परंतु तिला 5ने पूर्ण भाग जातो, म्हणून ती मूळ संख्या असू शकत नाही. 17 आहे, 19 आहे, 21, 2 आणि 1 यांची बेरीज किती येते? 3 येते. मग 3ची कसोटी काय सांगते? ज्या संख्यांच्या अंकांची बेरीज जर माझ्या पटीत येत असेल किंवा मी जर तिला भाग देऊ शकत असेल तर मी त्या पूर्ण संख्येला भाग देऊ शकते. म्हणजे 2 आणि 1 3 होतात, म्हणजे 3 1 3, 3 ने त्या संख्येला भाग जातो, म्हणजे 21ला सुद्धा 3 भाग देऊ शकते. 7 त्रिक 21, 7 सुद्धा त्या 3ला भाग देऊ 21ला भाग देऊ शकतात, म्हणून 21 नाहीये. ओके, 23 आहे, 25 नाहीये, 27 आहे, सॉरी 27 नाहीये, कारण की 2 आणि 7 9 होतात, 3 त्रिक 9, 3 ने भाग जातो. 29 नाही, 29 ही मूळ संख्या आहे. ओके, तिला कोणत्या संख्येने भाग जात नाही. 31 आहे, 33ला भाग जातो, 39ला भाग जातो, 37 आहे. ओके, त्यानंतर 41 आहे, 43 आहे, यामध्ये 3 आहेत बा. 40च्या पाड्यामध्ये 3 मूळ संख्या आहेत. ओके, जसे की 11च्या पाड्यामध्ये 4 आहेत, 1च्या पाड्यामध्ये 4 आहेत. पाठांतर करण्यासाठी लक्षात राहतं, बाकी काय नाही. ओके, त्यानंतर पहा 51 मध्ये 53, त्यानंतर 59, 57ला 7 आणि 5 12 होतात, म्हणजे 3 ने पूर्ण भाग जातो, 3 चौक 12, म्हणून त्या संख्येला 3 ने पूर्ण भाग जाणार आहे. समसंख्या आहे, समसंख्या आहे, 5 एकक स्थानी, एक विषय सोडून द्यायचा, 5 एकक स्थानी म्हणलं. 61ला भाग जातो का? पहा, नाही जात, म्हणजेच या ठिकाणी 61 ही मूळ संख्या आहे. 63ला जातो, 64ला जातो, 67, या ठिकाणी 67ला भाग जात नाही. 69ला भाग जातो. ओके, कारण की त्यांची बेरीज 15 येते, म्हणजे 3 ने भाग जातो. या ठिकाणी 71ला भाग जातो का? नाही. या 71च्या पाड्यामध्ये सुद्धा 3 मूळ संख्या पाहायला मिळणार आहेत आपल्याला. ओके, या ठिकाणी 73, 79, ओके, 71 72 73, या ठिकाणी 74 75, म्हणजे 79. त्यानंतर 81च्या पाड्यामध्ये 81ला भाग जातो, 9 9 81, 83ला भाग जात नाही, 9 8 9 8 आणि 3 11 होतात. ओके, त्यानंतर या ठिकाणी 87ला भाग जातो, 89ला भाग जात नाही, आणि ह्या 91च्या पाड्यामध्ये फक्त 97 अशी एक मूळ संख्या आहे. ओके, अशा एकूण तुम्हाला प्रश्न विचारला जातो की 1 ते 100 पैकी एकूण मूळ संख्या किती. मग तुम्हाला सांगता आलं पाहिजे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. ओके, 16 17 18 19 20 21 22 23 24 25, एकूण 25 मूळ संख्या आहेत. ओके, प्रश्न आता विषय समजला तुम्हाला. एकूण मूळ संख्या किती? एकूण 25 आहेत. मग जर प्रश्न एकूण 50 पर्यंतच किती मूळ संख्या विचारल्या असतील तर इथपर्यंत 15 येतात. किती येतात? 15. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि हे 4 15. ओके, मग हे 15 असतील तर इकडे 50च्या पुढे 10 आहे, 10 आणि 15 25. ओके, त्यानंतर 1 ते 100 पर्यंत एकूण संयुक्त संख्या किती? बरेचसे प्रश्न, बराच विद्यार्थी ह्या प्रश्नाला चुकतात. एकूण संयुक्त संख्या किती? त्यांना मूळ संख्या किती हे पाठांतर असतं, म्हणून ते काय करतात, 1 ते 100 पर्यंत सांगितले सर ना, मग 100 पर्यंत एकूण 25 आहेत, मग 75 मूळ संयुक्त संख्या असतील. काय करतात, 25 मूळ संख्या वजा करून टाकतात. बरोबर ना? कारण की सरांनी सांगितलंय की मूळ संख्या 1 ते 100 पर्यंत किती आहेत? 25 आहेत. मग 25 ज्या मूळ संख्या नाहीयेत त्या संयुक्त संख्या आहेत. ओके, मग 25 मूळ संख्या आहेत, बाकीच्या सगळ्या संयुक्त झाल्या, परंतु एक ही संयुक्तही नाही
आणि मूळही नाही, लक्षात ठेवा. म्हणून या ठिकाणी 75 हे उत्तर चुकीचं असतं तुमचं. 74 संयुक्त संख्या आहे. किती येतात? 74. कारण की संयुक्त संख्येची व्याख्या काय म्हणते? दोन किंवा दोन पेक्षा अधिक संख्येने जर काही एखाद्या संख्येला भाग जात असेल तर ती संयुक्त संख्या आहे. परंतु एकला फक्त एकनेच भाग जातो, त्याच्या व्यतिरिक्त जातो का? नाही. आपल्याला दोन संख्येने भाग जायला पाहिजे. ओके, म्हणून ही एक संयुक्तही नाही आणि मूळही नाही. अशा पद्धतीने तुम्हाला संयुक्त संख्याबद्दल आणि मूळ संख्याबद्दल आपण बरीचशी माहिती घेतली होती. मी हा टॉपिक रिवाइज का केला? कारण की यावर आधारित हमखास प्रश्न विचारलेले असतात. ओके, नंतर आपण जोडमूळ संख्या पाहिल्या होत्या. आता जोडमूळ संख्यांचा प्रकार काय आहे लक्षात ठेवा. या ठिकाणी ज्या संख्या जोडून येतात त्यांच्यामध्ये फक्त एकचाच फरक असतो. एकच संख्या असते. सॉरी, ही 2 आणि 3 येणार नाही. 3 आणि 5 येते, 3 व 5 येते, 5 व 7 येते, 11 व 13 येते, 17 व 19 येते. ओके, त्यानंतर इकडे 29 आणि 31 ही येते, कारण की यांच्यामध्ये फक्त 30चाच फरक आहे. इकडे फक्त ही एक येते. ओके, त्यानंतर इकडे 59 आणि 60 61 ही एक येते, त्यानंतर इथे ही एक येते. ओके, अशा जोडमूळ संख्या येतात. ओके, यांना पहा 1 2 3 4 5 6 7 आणि 8 अशा एकूण जर प्रश्न विचारला की जोडमूळ संख्यांच्या 1 ते 100 पर्यंतच्या जोड्या किती, तर जोडमूळ संख्यांच्या 1 ते 100 पर्यंतच्या 8 जोड्या आहेत. किती आहेत? 8. 5 आणि 3 किती? 8 जोड्या. लक्षात ठेवा. त्या कोणकोणत्या आहेत? 3 व 5 पहिली जोडी, 5 व 7 दुसरी जोडी, 11 व 13 तिसरी जोडी, 17 व 19 चौथी जोडी, 29 आणि 31 पाचवी जोडी, त्यानंतर 41 43 सहावी जोडी, 59 61 सातवी जोडी आणि 71 आणि 73 ही आठवी जोडी. ओके, त्यांना जोड मूळ संख्या म्हणतात. काय म्हणतात? जोड. एका संख्येने जोडलेल्या दोन मूळ संख्या, त्याची व्याख्या तशी करून. ओके, म्हणजे तुम्हाला काय समजते. आता या ठिकाणी पहा, तुम्हाला संयुक्त व मूळ संख्या या दोन्ही संख्यांचे प्रकार व्यवस्थित समजले असतील तर आपण परिमेय संख्या, ओके, किंवा त्यांचे गुणधर्म आपण संख्यांचे गुणधर्म आपण त्या संख्येवरून ठरवले होते. जसे की तुम्हाला संख्यांच्या व्याख्या पाठांतर झाल्या असतील तर तुम्ही त्यांचे गुणधर्मही मी दिलेले आहेत, ते व्यवस्थित अभ्यासा. ते ओरली सांगण्यापेक्षा तुम्ही ते काय करा, रिटर्न मध्ये लिहून घ्या पुन्हा एक वेळेस. त्यांचे बेरजेचे गुणधर्म असतील, गुणाकाराचे, जसे की शून्याला कोणत्याही संख्येने भाग दिला तर शून्य येतो, गुणलं तरी शून्य येतं. ओके, एक वर्ग संख्या आणि घनमूळ संख्या, दोन संख्या या ठिकाणी घेतोय रिव्हिजन थोडक्यात, वर्ग आणि घन. आता वर्ग संख्या ह्या कशा बनवल्या जातात? आता ह्या 5 ची वर्ग संख्या आपण 5 च्या डोक्यावर 2 लिहितो. ओके, म्हणजे 5 हे 2 वेळा गुणाकारामध्ये आहे. 5 किती वेळा? 2 वेळा. 5 गुणिले 5 बरोबर 25. म्हणजे 5 ची वर्ग संख्या ही 25 आहे, हे आपल्याला या ठिकाणी सांगता येतं. या ठिकाणी त्याच पद्धतीने त्याची व्याख्या काय करता येईल मग? ज्या संख्येला त्याच संख्येने गुणणे म्हणजेच त्या संख्येचा आलेला गुणाकार ही वर्ग संख्या असते. समजतंय? त्या संख्येला त्याच संख्येने गुणणे, 5ला 5नेच गुणणे, आलेला गुणाकार हा त्या संख्येचा वर्ग संख्या असतो. ओके, समजतंय? त्यानंतर घनसंख्या. आता घनसंख्या ही लिहिण्याची पद्धत 3 च्या डोक्यावर 3 लिहिले. ओके, मी या ठिकाणी पुन्हा म्हणतात 3 च्या डोक्यावर 3, मग प्रत्येक वेळा 4 च्या डोक्यावर 4 घेता आणि 5 च्या डोक्यावर 5 घेता, तसं करत जाऊ नका. जी काही संख्या असते त्याच्या डोक्यावर इथं 2 ठेवतात वर्ग असल्यामुळे, या ठिकाणी 3 ठेवतात घनसंख्या असल्यामुळे. ओके, म्हणजेच थोडक्यात याचं स्पष्टीकरण करता वेळेस आपल्याला असं सांगता येईल की 4 हे 3 वेळा गुणाकारामध्ये आहे. 4 हे 3 वेळा गुणाकारामध्ये आहे. म्हणजे यांचा 3 वेळा गुणाकार जर केला तर किती येईल बेटा? 4 चे 16 आणि 16 चोक 64, म्हणजे 4 चा घन 64 आहे, हे आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. ओके, अशा पद्धतीने तुम्हाला संख्या बनवता आल्या पाहिजे. ओके, आणि तुम्हाला मी पाठांतर करायच्या सुद्धा सांगितलेल्या आहेत, मी लिहून दिलेल्या आहेत संख्या. वर्ग संख्या तुम्हाला बनवण्यापेक्षा पाठांतर करणं खूप गरजेचे आहे.
परीक्षेला वर्गसंख्येवर हमखास प्रश्न विचारला जातो तुम्हाला. यावर वर्गसंख्या व घनसंख्या आपण टॉपिक सुद्धा घेतलेला आहे स्पेशली त्यांचा, त्यामुळे या ठिकाणी जास्त रिवाइज करायची आवश्यकता पडणार नाहीये. ते हे एक संख्यांचा प्रकार आहे म्हणून तुम्हाला सांगितलं, परंतु आपण ज्यावेळेस त्यांच्यावर काही एक्झाम्पल पाहिले त्यामध्ये त्यांचं चिन्ह कसं असतं, ओके, डोक्यावरच का ठेवतात त्यांना, त्यांच्या गुणाकार स्वरूपामध्ये त्यांची मांडणी करून घेतली. वर्गसंख्या ही त्यांची वर्गसंख्या आहे, तर 25ची ही वर्गमूळ संख्या आहे. आपण वर्गमूळ आणि घनमूळ हा टॉपिक घेतला होता, त्याच्यामध्ये पूर्ण आहे पहा. ओके, 64चं घनमूळ कोणती, तर 64चं घनमूळ संख्या 4 आहे. ओके, 125चं घनमूळ 5 आहे. तुम्हाला मी व्यवस्थित सर्व संख्यांचे वर्गसंख्या आणि घनमूळ संख्या लिहून दिलेल्या आहे, त्या व्यवस्थित बघा आणि पाठांतर करा. पाठांतरच करा, मला त्या संख्या तुमच्याकडून पाठ करणंच अपेक्षित आहे आणि पाठांतर केलं तरच तुमचा वेळ वाचेल त्या ठिकाणी आणि तुम्ही ते प्रश्न व्यवस्थित सॉल्व्ह करू शकतात. ओके, आता परिमेय संख्या पाहिल्या होत्या आपण. ओके, परिमेय संख्या पाहते वेळेस त्या अपूर्णांक संख्या सारख्याच लिहिल्या जातात. ओके, बघा या ठिकाणी परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या दोन संख्यांचे प्रकार पाहिले होते. मग आपण त्यांना छेद व अंशामध्ये लिहिल्या जातात. ओके, त्यांच्या क्रिया पाहिल्या होत्या. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता संख्या तर तुम्हाला माहितच असतील, ओके, परंतु त्यांच्या क्रिया करते वेळेस याला परिमेय संख्या म्हणतात. ओके, त्याच्यामध्ये अंश असतो, त्यामध्ये छेद असतो. त्यांच्या क्रिया करते वेळेस बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या क्रिया केल्या जातात. बेरीज करते वेळेस दोन प्रकारे बेरीज केली जाते त्यांची, एक समच्छेद संख्या असेल, समच्छेद परिमेय संख्या असेल तर, ओके, त्यानंतर समच्छेद नसेल तर त्यांचा तिरपा गुणाकार करून समच्छेद करावा लागतो. ओके, समच्छेद करावा लागतो. त्याच्यानंतर समच्छेद झाले त्यानंतर मग या ठिकाणी पहा 3/4 अधिक 3/4 सारखा छेद आहे म्हणून 4 घेतात, यांची बेरीज करतात. आठवतं का सर्व? ओके, वजाबाकीला सुद्धा तसंच करतात. जर या ठिकाणी 8 असतील, या ठिकाणी वजाचं चिन्ह असेल, सारखा छेद असेल, 8 मधून 3 वजा करतात, उत्तर 5 येऊ शकतं मग नंतर. ओके, अशा पद्धतीने तुम्हाला त्यांची बेरीज, वजाबाकी, गुणाकार करते वेळेस काय केलं सांगितलं होतं आपण. आता सविस्तर थोडंसं देतो माहिती. बघा या ठिकाणी बेरीज करते वेळेस त्यांचा जर काय बेरीज ही जर काय छेद समान नसेल, समच्छेद दोन अपूर्णांक नसतील, परिमेय संख्या नसतील, तर आपण त्यांचा तिरपा गुणाकार करून काय करू शकतो, त्यांचा समच्छेद करून घेऊ शकतो. बघा या ठिकाणी 8 2 16, ओके, म्हणजेच काय तर या ठिकाणी 2 गुणिले 8, 3 गुणिले 2, ओके, त्यानंतर 3 त्रिक 9, 2 गुणिले 3. अशा पद्धतीने त्यांची एकच स्टेप वाढत असते जर छेद समान नसेल तर. का? कारण की या ठिकाणी आता 8 2 16, 3 2 6, त्यानंतर 3 त्रिक 9 आणि 3 2 6 हेच अपूर्णांक आहेत. हे काय आहेत? हेच आहेत, परिमेय संख्या आहेत, परंतु काय केलेलं नाही, यांचा विस्तार केलेला आहे. ओके, मोठ्या संख्येमध्ये. याला आपण एक प्रकार पाहिला आहे अपूर्णांकाचा, त्या प्रकाराला म्हणतात की संक्षिप्त स्वरूपामध्ये घेऊन जाणे. ओके, किंवा या ठिकाणी आता याला आपण डायरेक्ट काय करू शकतो, समान छेद असल्यामुळे 2 पैकी 1 घेऊ शकतो. 16 आणि 9 किती होतात, त्यांची बेरीज करायची, 25 होतात, म्हणजे एवढं उत्तर येणार तुमचं. ओके, आता एवढं उत्तर तुमचं हे बरोबर आहे का हे पाहण्यासाठी काय करू शकता तुम्ही, ह्या दोघांची बेरीज ही मोठी संख्या येणार आहे यापेक्षा, दोघांपेक्षा ती निश्चित आहे. ओके, यातून कोणतीही याच्यापैकी एक वजा जर संख्या करून पाहिली तर आपल्याला या दोन्हीपैकी एक संख्या मिळणार. ओके, ते करून पाहूया. बघा आता 25 मधून काय करूया, 25/6 मधून 3/2 वजा करूया. आता या ठिकाणी वजाबाकी ही क्लिअर होणार तुमची आणि पुन्हा समच्छेद कसं करायचं पहा. या ठिकाणी 6 आहे, 2च्या पटीमधील संख्या असेल तर याला कितने पटीने आहे, ते 3च्या पटीने आहे, 3 2 6, मग इथे सुद्धा 3 ने गुणायचं, इथे सुद्धा 3 ने गुणायचं. मग काय होईल बेटा, या ठिकाणी 25/6 जशाला तसे वजा 3 त्रिक 9, 3 2 6. मग या ठिकाणी 25 मधून 9 गेले की राहते बेटा 16 राहते. ओके, 16/6 जशाला तसे, सॉरी हो 16/6 जशाला तसे.
मग सर तुम्ही म्हणताना आता 8/3 उत्तर यायला पाहिजे होतं, उत्तर तर आलं नाही. मग काय करायचं त्या ठिकाणी 16/6. याचाच अर्थ असा होतो की आपण या ठिकाणी काय केलं होतं, गुणाकार केला होता आणि याला 16 ह्या 8/3 व 2/3 ला काय केलं होतं, गुणाकार करून मोठा विस्तार केला होता. आता इथं भागाकार करायचा 3 ने, 3 दोन्ही 2 ने द्यायचा, व्यतिरिक्त 6, 8 दोन्ही 16. हे आलं तुमचं उत्तर. ओके, अशा पद्धतीने तुम्हाला सर्व परिमेय संख्यांची बेरीज असेल, वजाबाकी असेल, त्यांच्या जर समछेद नसतील तर समछेद करून घेणे, समछेद असतील तर तुम्हाला डायरेक्ट त्यांची वजाबाकी व बेरीज करता येते. ओके, परंतु एक लक्षात ठेवा नियम, या बेरीज व वजाबाकीमध्ये काटाकाटी कुठेही करायची नाही. जर गुणाकार आणि भागाकार असेल तरच काटाकाटी करायची. ओके, काटाकाटीच्या नादी या ठिकाणी लागायचं नाही. चला आता पाहूया गुणाकार व भागाकार. पहा या ठिकाणी थोडक्यात गुणाकार करते वेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं, दिलेल्या अंशाचा व छेदाचा काय करायचा, गुणाकार करून घ्यायचा. मग काय करता या ठिकाणी अंशाचा गुणाकार म्हणजे 3 गुणिले 5, छेदाचा गुणाकार म्हणजे काय रे बेटा, 3 गुणिले 4. मग या ठिकाणी 3 5 15. ओके, 3 चौक 12 झाला गुणाकार तुमचा. याला संक्षिप्त स्वरूपामध्ये घेऊन जायचं असेल तर दोन्ही संख्येला एकाच संख्येने जर भाग जात असेल तरच घेऊन जाऊ शकता. 3 2 आणि 1 3 म्हणजे 3 ने पूर्ण भाग जातो. 5 आणि 1 6 म्हणजे या सुद्धा संख्येला 3 ने भाग जातो. 3 5 15, 3 चौक 12 म्हणजे तुमचं एवढं उत्तर या ठिकाणी फिक्स आहे. ओके, अशा पद्धतीने तुम्हाला त्या संख्यांचा काय करता येतो, गुणाकार व भागाकार करता येतो. आता भागाकार करायचा असेल तर जसं आपण बेरीजेचं कन्वर्ट केलं होतं वजाबाकी मधून पुन्हा बेरीज, तसं भागाकार करून पाहायचं असेल तर या ठिकाणी तुम्ही भागाकार करून पाहू शकता. मग या ठिकाणी आता या संख्येला जर काय या संख्येने भागलं तर पहा काय उत्तर येतं, 5/3 भागिले 5/4. ओके, मग आता या ठिकाणी काय करूया आपण, हा भागाकारच करून घेऊया फिक्स. आता हा गुणाकार झाला आहे तुमचा, समजला असेल तुम्हाला. भागाकाराच्या नियमामध्ये एक लक्षात ठेवा, जर तुम्ही भागाकार करत असताल तर त्याला अगोदर तुम्हाला गुणाकार व्यस्त करून, मी तुम्हाला गुणाकार व्यस्त क्रिया कशी करायची ते तुम्हाला मागील पार्ट मध्ये सांगितलेलं, आपल्याला पुढे रिव्हिजन सुद्धा त्याचं घ्यायचं आहे. ओके, बघा या ठिकाणी गुणाकार व्यस्त करून घ्यायचा ह्या चिन्हाला. त्यासाठी पहिली परिमेय संख्या जशी असते तशी ठेवायची. ओके, ही इथं गुणाकाराचं चिन्ह घ्यायचं आणि हे जे 4 आहेत हे छेदामध्ये घेऊन जायचे, सॉरी अंशामध्ये घेऊन जायचे, आणि हे 5 छेदामध्ये घेऊन जायचे. ओके, म्हणजे 4/5 येईल. ओके, म्हणजे 5 5 करतील, 4/3 जशाला तसे राहतील. ओके, म्हणजे त्या ठिकाणी 1 1 म्हणजे 4/3 च्या अगोदर आपल्या इकडे संख्या 4/3 एवढीच होती. ओके, अशा पद्धतीने तुम्हाला काय करता येतं, त्यांचा भागाकार सुद्धा करता येतो. ओके, मग आता तुम्ही बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार ह्या चारही क्रिया परिमेय संख्यावरील आपण शिकलेल्या आहोत. आता संख्या रेषा, थोडक्यात संख्या रेषा पाहूया. संख्या रेषेवर कोणकोणत्या संख्यांचे प्रकार असतात हे माहिती असणं गरजेचे आहे तुम्हाला. या प्रकारची संख्या रेषा असते. ओके, त्याला आपण नंबर लाईन म्हणतो इंग्लिश मध्ये. त्यानंतर एक शून्यापासून, शून्याच्या डाव्या साईडला आणि उजव्या साईडला काही संख्या दिलेल्या असतात. ओके, मग उजव्या साईडला ज्या संख्या असतात त्या धनसंख्या असतात, त्यांना धनसंख्या म्हणतात, आणि ज्या डाव्या साईडला संख्या असतात त्यांना ऋण संख्या म्हणतात. या संख्यांना काय म्हणतात, ऋण संख्या. मग तुम्ही म्हणताल सर आता धनसंख्या आणि ऋण संख्यांचं काम काय, तर हे खूप महत्वाचे आहे. ज्यावेळेस तुम्ही अपूर्णांक संख्या, ओके, अपूर्णांक संख्यांचा अभ्यास करत असतात त्यावेळेस या संख्या खूप महत्वाच्या उपयोगी पडतात. यांचे नियम बी खूप महत्वाचे आहेत, मी तुम्हाला दिले होते. जर दोन ऋण संख्या, ऋण व धन संख्येची बेरीज करत असताल तर काय करायचं. ओके, या ठिकाणी एक लक्षात ठेवा, ऋणामध्ये सर्वात मोठी संख्या ही ऋण 1 संख्या असते. ओके, म्हणजे या ठिकाणी जर -3 आणि -1 याची जर तुलना करा म्हटलं तर -1 ही सर्वात मोठी ऋण संख्या असते. त्यामध्ये मग इकडे 1000 घ्या, कितीही घ्या, जर ती ऋण असेल
तर इकडे लहान लहान संख्या होत जाते, तर इकडे वाढत जातात. तर त्याच पद्धतीने धनसंख्यामध्ये एक ही सर्वात लहान संख्या असते. ओके, कोणतीही ऋण संख्या ही शून्यापेक्षा लहानच असते, लक्षात ठेवा. ओके, कोणतीही ऋण संख्या ही शून्यापेक्षा कशी असते, लहान असते. त्यानंतर मग तुम्ही जर या ठिकाणी जर तुम्हाला एक प्रश्न दिला होता पहा परीक्षेला मागच्या वेळेस, आठवतं का बघा, -2 अधिक -3 तुलना करा म्हटलं होतं आणि 0 दिलं होतं. ओके, मग तुलना करते वेळेस यांची सर्वांची बेरीज जरी केली काही केली तरी तुलना करते वेळेस यांची कितीही बेरीज येऊ द्या. ओके, ऋण संख्या जर असतील तरीही तुम्हाला या ठिकाणी एक धन आणि एक ऋण संख्या असेल तर त्यांची वजामध्येच काय येत असते, बेरीज येत असते. म्हणजे थोडक्यात सांगायचं काय झालं की कितीही ऋण संख्या ठेवा, सॉरी या ठिकाणी चिन्ह घ्यायची आवश्यकता नाही, ऋण संख्या कितीही मोठी असू द्या, 180 घ्या, 1000 घ्या, पण ती जर ऋण संख्या असेल, ह्या कोणत्याही ऋण संख्यापेक्षा तुम्हाला या ठिकाणी 0 हे नेहमी मोठे आहेत हे सांगता येतं. ओके, आणि कोणत्याही धनसंख्यापेक्षा 0 हे लहान आहेत, कोणत्याही धनसंख्यापेक्षा 0 कसे आहेत, लहान आहेत, लक्षात ठेवा. एक असो किंवा मग तीपैकी कोणतीही असो. या पद्धतीने आपण संख्या रेषेवरील काही संख्यांचाही अभ्यास केला होता. ओके, मग त्यानंतर आपण बघितलं होतं की बेरीज व्यस्त संख्या आणि गुणाकार व्यस्त संख्या. ओके, आता बेरीज व्यस्त संख्या आणि गुणाकार व्यस्त संख्या अभ्यासते वेळेस तुम्हाला त्यांची व्याख्याही मी तुम्हाला सांगितल्या होत्या. बेरीज व्यस्त संख्या, गुणाकार व्यस्त संख्या. ओके, बघा आता बेरीज व्यस्त संख्या आणि गुणाकार व्यस्त संख्या आहे, यामध्ये तुम्हाला त्यांच्या व्याख्येवरून तुम्हाला त्या संख्या कशा शोधायच्या, ओके, त्या समजतात. ज्या वेळेस तुम्हाला दोन संख्यांची बेरीज ही 0 येत असते, आता तुम्ही म्हणता सर बेरीज 0 कशी येणार, बेरीज ही संख्या मिळवण्यासाठी असते. ओके, एकामध्ये 1 मिळवले तर 2 होतात, मग 1 ही सर्वात लहान संख्या, 0 मध्ये जर काही 1 मिळवले तरी बी त्यांची बेरीज किती येते, 1 येते. मग 0 मध्ये 0 मिळवले मग उत्तर 0 येते, मग 0. परंतु बेरीज व्यस्त संख्या म्हणजे विरुद्ध संख्या काढायच्या आपल्याला, त्यांना व्यस्तचा अर्थ काय होत असतो, विरुद्ध. ओके, मी तुम्हाला सांगितलं होतं शिकवते वेळेस. आणि त्या संख्येला काय करायचं आपल्याला, फक्त मी संख्या रेषा का घेतल्या माहिती आहे का या ठिकाणी अगोदर, कारण की संख्या रेषेवरील धन आणि ऋण संख्या ह्या या ठिकाणी आपल्याला उपयोगी पडणार आहेत. ऋण 1 अधिक धन 1 यांची बेरीज 0 येते, म्हणून ऋण संख्या आणि धन संख्या त्या एकमेकाच्या विरुद्ध संख्या असतात. बेरीज विरुद्ध संख्या असतात म्हणजेच त्याला आपल्याला म्हणता येतं की त्या बेरीज व्यस्त संख्या आहेत. कशा आहेत, बेरीज व्यस्त.